एटीएसच्या एपीआय अवेज काझी यांच्या प्रयत्नामुळे सायबर फ्रॉडची 2.5 लाख रुपयाची रक्कम फिर्यादीच्या खात्यात जमा। मागील 2 महिन्यांपूर्वी दिनांक 10 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास लातूरमधील नामांकित वर्तमानपत्राच्या उपसंपादकाच्या फिर्यादी मोबाईलवर अचानक टप्प्याटप्प्यामध्ये 98,000 रुपये त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून डेबिट झाल्याचा मेसेज आला। तेव्हा फिर्यादी हे त्यांच्या एमआयडीसी परिसरातील कार्यालयातच काम करत बसले होते। मोबाईलवर जवळपास 1 लाख रुपये डेबिट झाल्याचा मेसेज पाहून फिर्यादी घाबरून गेले। तेव्हा त्यांच्या कार्यालयातील सहकारी अभियंता उमेश लोहकरे यांनी त्यांना धीर दिला। फिर्यादीनं या घटनेची माहिती बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांना लागलीच दिली। त्यांच्या सूचनेवरून यूपीआय बंद करण्याच्या आतच इतर डेबिटचे मेसेज त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाले। एकंदरीतच फिर्यादीच्या बँक ऑफ इंडिया खात्यातून 98,289 रुपये सायबर दरोडेखोरांनी ऑनलाईन दरोडा पाडल्याची फिर्यादीची खात्री झाली। लागलीच त्यांनी ही ऑनलाईन सायबर फ्रॉडची माहिती त्यांचे स्नेही बंधू मित्र दहशतवाद विरोधी पथकाचे एटीएस सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय अवेज काझी यांना फोन करून माहिती दिली, कारण त्यांनी पोलीस स्टेशन पाथरी इथं असताना सायबर फ्रॉडची रक्कम फिर्यादीच्या खात्यात परत मिळविण्यात यश मिळवले होते। त्यांना या घटनेची मी संपूर्ण माहिती फोनवर दिल्यानंतर त्यांनी फिर्यादी cybercrime.government.in या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला। मात्र फिर्यादी घाबरून गेल्यानं त्यांना यापुढे काय करावं ते सुचत नव्हतं। मग काही वेळात फिर्यादीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक अवेज काझी यांना त्या ठिकाणी बोलावून घेतल्यानं अवेज काझी व पत्रकार मित्र साप्ताहिक हिंद नामाचे संपादक सालार शेख त्या ठिकाणी पोहोचले। फिर्यादीचे बँक तपशील, ईमेल आयडी, मोबाईल नंबर ही सर्व माहिती विचारून सहाय्यक पोलीस निरीक्षक काझी यांनी सायबर फ्रॉडची ऑनलाईन तक्रार cybercrime.government.in या वेबसाईटवर नोंदवली। फिर्यादीस धीर देऊन आपण लवकर तक्रार नोंदवल्यामुळे फ्रॉडची रक्कम परत मिळण्याची आशा व्यक्त केली व पाठपुरावा करू असं सांगून निघून गेले। त्यांनी त्या दिवशी सकाळी लवकर ही पूर्ण माहिती कप परेड मुंबई येथील महाराष्ट्र सायबरच्या कार्यालयास दिली होती। लागलीच बँक ऑफ इंडियाच्या लीगल सेल सोबत संवाद साधला होता। फिर्यादी घडलेल्या सायबर फ्रॉड बाबत अस्वस्थ असल्यानं फिर्यादी बँकेत थांबून राहिले व त्यांनी बँकेत प्रक्रियेनुसार एक फॉर्म यूपीआय भरून दिला। बँकेत फिर्यादीचं स्टेटमेंट काढण्यात आले व ती संपूर्ण माहिती फॉर्ममध्ये भरून वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आली। बँकेतून परत आल्यावर फिर्यादीनं काही बँकिंग तज्ज्ञ, उच्च न्यायालयात वकील असलेल्या त्यांच्या मित्रांनाही हा प्रकार सांगितला, पण त्यांना खात्रीशीर कोणतीच माहिती दिली नाही। सहाय्यक पोलीस निरीक्षक काझी हे फिर्यादीचे मित्र असल्यानं त्यांनी या ऑनलाईन तक्रारीचा पाठपुरावा केला। ही घटना घडल्यानंतर साधारणतः 2 महिन्यानंतर फिर्यादीस त्यांच्या बँक खात्यात 98,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज प्राप्त झाला। हा मेसेज प्राप्त होताच त्यांनी याबाबत बँक ऑफ इंडियामध्ये अधिक चौकशी केल्यानंतर सायबर फ्रॉडमधून पूर्ण रक्कम खात्यात जमा झाल्याची खात्री झाल्यानं त्यांनी एटीएसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अवेज काझी यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल आभार व्यक्त करून अभिनंदन केलंय। अशाच एक आणखी सायबर फ्रॉड प्रकरणामध्ये 6 महिन्यापूर्वी लातूरमधील एक प्रसिद्ध औषधी उद्योजकास सुमारे 1.5 लाख रुपये सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन दरोडा टाकून लुटले होते। त्याही प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक अवेज काझी यांनी फिर्यादीस तात्काळ त्याबाबतची तक्रार cybercrime.government.in या पोर्टलवर करून दिली होती। लागलीच बँकेमार्फत डिस्प्यूट इन्शुरन्स क्लेम भरण्यास सहकार्य केले होते। याही प्रकरणात त्यांच्या प्रयत्नांमुळे फिर्यादीस 1.5 लाख रुपये परत मिळाले। मुख्य संपादक अय्यूब शेख, तेज तुफान न्यूज।